सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथील इंद्रगडी प्राथमिक शाळेत नववर्षाच्या निमित्ताने बाल आनंद नगरी मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला। विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष व्यवसायाचे धडे गिरवत शाळेच्या आवारात विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले। शाळेचे मुख्याध्यापक भरत सुपेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या मेळाव्याचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य कौतिकराव मोरे यांच्या हस्ते करण्यात आले। या उपक्रमात 1ली ते 8वीच्या सुमारे 150 विद्यार्थ्यांनी 50 स्टॉल्सच्या माध्यमातून सहभाग नोंदविला। विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी समोसे, इडली, डोसा, पाणीपुरी आणि जिलेबी यासारख्या पदार्थांची विक्री करून एकाच दिवसात जवळपास 20,000 रुपयांची उलाढाल केली। या मेळाव्यामुळे विद्यार्थ्यांना व्यवसाय नियोजन, हिशोब आणि ग्राहक संवाद यासारख्या व्यावहारिक गोष्टी प्रत्यक्ष अनुभवातून शिकायला मिळाल्या। सरपंच यासीन तडवी, सैनिक रवी सोनवणे यांच्यासह अनेक मान्यवर आणि पालकांनी या उपक्रमाला भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले। केवळ 10-20 रुपयात मिळणाऱ्या चविष्ट पदार्थांनी आणि चिमुकल्यांच्या घोषणांनी संपूर्ण शालेय परिसर गजबजून गेला होता। शिक्षकांनी घेतलेल्या या परिश्रमामुळे हा मेळावा विद्यार्थ्यांच्या आनंदाचा केंद्रबिंदू ठरला। आज आपल्या शाळेमध्ये म्हणजेच इंद्रगडी प्राथमिक शाळेत आज या आनंद नगरी उत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आनंद नगरी उत्सवाचं आयोजन करण्यामागचा उद्देश की आपल्या शाळेतील जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना व्यवहाराचं ज्ञान व्हावं, त्याचबरोबर या खरेदी विक्रीमधून त्यांना एक व्यावसायिकतेचा एक आदर्श किंवा एक व्यावसायिकतेची त्यांना जाणीव व्हावी या उद्देशाने आज या शाळेमध्ये आनंद नगरीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आज शाळेमध्ये जवळपास 50 टेबल आणि त्या टेबलवरती प्रत्येक टेबलवरती 2 किंवा 3 विद्यार्थ्यांनी आपलं वडापाव असेल, भेळ असेल, पाणीपुरी असेल, असे विविध पदार्थ की जे विद्यार्थ्यांना आवडीचे आहेत आणि विशेषतः म्हणजे हे सर्व पदार्थ हे त्यांनी घरून बनवून आणलेले आहेत, असे रेडीमेड कोणतेही पदार्थ आणलेले नाहीत। त्यामुळं आजच्या या आनंद नगरीच्या उत्सवातून विद्यार्थ्यांना एक व्यावसायिक ज्ञान प्राप्त होणार आहे आणि त्याचा उपयोग त्यांना त्यांच्या भावी जीवनामध्ये नक्कीच होईल। अशा या उद्देशाने आमच्या सर्व शिक्षकांच्या मेहनतीने आज या आनंद नगरीचं अतिशय जोरदारपणे या ठिकाणी उद्घाटन झालं आणि त्याचबरोबर गावातील इतर शाळा तसेच त्या शाळांचे मुख्याध्यापक असतील, विद्यार्थी असतील, त्यांचाही आमच्या या आनंद नगरीला अतिशय भरभरून असा प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे। उपस्थित सर्व शाळा असतील, शाळांचे मुख्याध्यापक असतील, विद्यार्थी असतील, या सर्वांचं मी आमच्या या शाळेच्या वतीने खूप खूप अभिनंदन करतो आणि आल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो। माझे नाव राजनंदिनी विजय सुंदरे आहे। आम्ही शाळेत आज आनंदी आहे आणि गोडबोर व सोयाबीन कंटकी आणली आहे, लिंबू सरबत आणलेला आहे, 10 रुपये प्लेट आहे। आम्हाला यातून व्यवहाराचे ज्ञान मिळाले। चांगल्या प्रकारची विक्री झाली आमची। वडापाव, पाणीपुरी, पुलाव, चहा, दंडे, पापड खूप आणले आहे। आम्हाला यातून खूप आनंद मिळाला। आम्ही 10 रुपये प्रमाणे विकलेले आहे। नमस्कार बालमित्रांनो, माझे नाव अनुष्का विलास मोरे आहे व माझ्या शाळेचे नाव इंद्रगडी प्राथमिक शाळा। माझा वर्ग 6वा। आम्ही आनंद नगरी ठेवलेली आहे। या आनंद नगरीमध्ये खूप असे प्रकारचे पदार्थ आणलेले आहे विद्यार्थ्यांनी। या माध्यमातून आम्हाला व्यवसाय करण्याचा ज्ञान मिळत आहे। मी ढोकळा आणलेला आहे।
इथे खूप पद्धतीने मुलांनी वेगळे पदार्थ आणलेले आहे. धन्यवाद. भरपूर विद्यार्थ्यांनी इथे माल आणले आहे. आमचा माल खूप विकला. आमच्या शाळेत आनंदनगरी साजर होत आहे. इंद्रगडी प्राथमिक शाळा या शाळेत आनंदनगरी साजर होत आहे. माझ्या वतीने पोहे, आप्पे, पापड आम्ही आणले आहे. या वतीने नफा व तोटा हे मला समजत आहे. माझ्या आजूबाजूचे मित्रमैत्रिणी पण आणलेले आहे. खूप सारे दुकान लागलेले आहे. बाकी शाळेचे पण मुले खरेदी करायला येत आहे. यामधून आम्हाला नफा व्यवसाय ज्ञान मिळत आहे. त्याचा आम्हाला नक्कीच फायदा होत आहे. धन्यवाद. प्रतिनिधी राम जोशी, NTV न्यूज मराठी, खाटनांद्रा, छत्रपती संभाजीनगर.